शांत झोपेची गोष्ट. आकाश आणि जमिनीचं नातं. शांत रात्र आहे. आकाशात चंद्र हळूवार चमकत आहे. थंड वारा अलगद तुमच्या चेहऱ्यावरून फिरतोय. तुम्ही आता आरामात आहात. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा शांतपणे श्वास घ्या आणि सोडा. तुमचं मन आता शांत होत आहे. विचार हळूहळू विरघळत आहेत. आता या शांत गोष्टीत आपण अलगद शिरूया. दूर एक विस्तीर्ण जंगलाच्या काठावर एक उंच डोंगर होता. त्या डोंगराच्या टोकावर थंड वारा सतत वाहत होता. खाली हिरवीगार जमीन, दूरवर पसरलेलं मोकळं मैदान आणि वर अंतहीन आकाश. संध्याकाळ हळूहळू रात्रीत बदलत होती. त्या शांत क्षणी दोन शक्तिशाली जीव तिथे भेटले. एक होता सिंह, जमिनीचा राजा, शांत, स्थिर आणि ताकदवार. आणि दुसरा होता गरुड, आकाशाचा स्वामी, तीक्ष्ण नजरेचा, उंच उडणारा. गरुड हलकेच खाली उतरला. त्याचे पंख चांदण्याच्या प्रकाशात चमकत होते. तो सिंहाजवळ आला आणि शांतपणे म्हणाला, आपण एकत्र येऊ शकतो. मी आकाशातून सगळं पाहू शकतो. तू जमिनीवर ताकदवान आहेस. जर आपण एकत्र आलो तर कुणीही आपल्याला हरवू शकणार नाही. वारा हलकेच वाहत होता. सिंह शांतपणे उभा होता. त्याने काहीच वेळ काहीच बोलला नाही. तो फक्त ऐकत होता. गरुड पुन्हा म्हणाला, मी तुला दूरच दाखवीन. तू त्यावर विजय मिळवशील. आपण एकत्र जिंकू. त्याचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. सिंह हळूहळू पुढे आला. त्याची नजर स्थिर होती आणि आवाज शांत. तुझं बोलणं चांगलं वाटतं, पण मी नकार देतो. गरुड थोडासा आश्चर्यचकित झाला. का? तो हलक्या आवाजात म्हणाला. सिंहाने आकाशाकडे पाहिलं आणि मग शांतपणे म्हणाला, जेव्हा संकट येतं तू पंख पसरून उडून जाऊ शकतोस, पण मी इथेच राहतो. मला प्रत्येक गोष्ट इथेच सामोरं जावं लागतं. वारा थोडा वाढला. झाडांची पानं हलू लागली. सिंह पुढे म्हणाला, मी असा विश्वास ठेवू शकत नाही ज्याच्याकडे नेहमीच दूर जाण्याचा मार्ग आहे आणि माझ्याकडे नाही. त्या शांत रात्रीत दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. गरुडाने काही बोललं नाही. त्याला हळूहळू समजायला लागलं, ताकद पुरेशी नसते. विश्वास वेगळ्या गोष्टीवर उभा असतो. वारा आता मऊ झाला होता. रात्र आणखी शांत झाली. गरुड हलकेच आकाशात उडून गेला. सिंह तिथेच शांत उभा राहिला. त्याच्या मनात कोणताही गोंधळ नव्हता. फक्त एक शांत स्पष्टता होती.
कधी कधी सर्वात योग्य निर्णय शांतपणे घेतले जातात आणि त्या निर्णयातच शांती असते. आता तुमचं मनही हळूहळू शांत होत आहे. तुमचे विचार मंद होत आहेत. तुमचा श्वास हळू आणि मऊ झाला आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. सगळं ठीक आहे. जसं त्या शांत डोंगरावर, तसं तुमच्या मनातही आता शांतता आहे. हळूहळू तुम्ही गाढ झोपेत जात आहात. शांत, सुखद आणि गोड झोप. शुभरात्री.